की बऱ्याच वेळेला आतापर्यंत वाटत होतं की महिला आयोग जो आहे तो महिलांसाठी काम करतोय, पुरुषांसाठी कदाचित असावा नसावा, परंतु आता ज्या घटना किंवा जी गुन्हेगारी किंवा ज्या महिला ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने वागतायत किंवा गुन्हेगार बऱ्याच महिला आहेत, तर मला वाटते की त्याच्यासाठी फक्त समुपदेशनाची नाही तर पुरुष हक्क आयोग जर आला तर निश्चितच त्या पुरुषांना सुद्धा अधिकार मिळतील, न्याय मिळेल। मेघालयातील राजा रघुवंशीच्या खुनाचा कट असो वा मेरठमध्ये मुस्कानने नवऱ्याला सिमेंटच्या ड्रममध्ये पुरल्याची बातमी असो, गेल्या काही महिन्यांपासून पत्नीने पतीचा खून केल्याच्या घटना सातत्याने कानावर पडत आहेत। जुने प्रेमसंबंध, पैशांची नड, अंमली पदार्थांचं व्यसन आणि कुटुंबियांचं प्रेशर अशा बऱ्याच गोष्टी या घटनांच्या मुळाशी असल्याचे उघडकीस आले आहे। तर दुसरीकडे घटस्फोट घेणाऱ्या महिलांकडूनही गलेलठ्ठ पोटगीसाठी पुरुषांवर केल्या जाणाऱ्या अत्याचारांच्या घटना समोर येत आहेत। या सगळ्या घटना समोर येत असताना एखादी मागणी जर जोर धरत असेल तर ती आहे पुरुष आयोगाची मागणी। राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांपासून अगदी सोशल मीडियावरही पुरुष आयोगाची चर्चा सुरू आहे। एका सर्व्हेनुसार 1000 पैकी 51% पुरुष हे आतापर्यंत घरगुती हिंसाचाराचे बळी ठरले आहेत। यामुळे स्त्रियांसाठी कायदे आहेत, त्यांच्या समस्या सोडवणारं महिला आयोग आहे, पण पुरुषांची व्यथा मात्र कुणीच ऐकत नाही। त्यामुळे आता तरी पुरुष आयोगाची स्थापना करावी अशी मागणी सर्वत्र केली जाते। त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, पुरुष आयोगाची स्थापना व्हावी का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नवा काळ।